स्वप्न अनेक असतात, पण त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी जीवाची तगमग होत असते. याचा अर्थ काय आहे मंडळी? जीवाची तगमग केव्हा होते? जेव्हा काहीतरी आपल्याकडे नसतं आणि आपली स्वप्न तर मात्र पूर्ण करायची आहेत असं आपण ठरवलेलं असतं. मला एक गोष्ट सांगा, जेव्हा आपण हे ठरवतो की माझी स्वप्न ही पूर्ण झालीच पाहिजेत आणि त्या स्वप्नांच्या त्या ओघामध्ये आपण एक पायवाट शोधत असतो की नेमकी माझी स्वप्न कशी पूर्ण होतील आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला काय करावं लागेल. आजचा हा इतका सुंदर विषय मी घेऊन आलेली आहे ना. सर्वात प्रथम मी ऑकल्ट एक्सपर्ट माझ्या मिस्टिकल एरा या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. माझे जे लाडके व्ह्यूअर्स आहेत ना, त्यांनी प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज अद्भुत अलौकिक असा मी ना एक स्विच मंत्र देणार आहे जो तुमच्या प्रत्येक स्वप्नपूर्तीच्या उपयोगी पडणार आहे आणि तो तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. की आपण एखादा मंत्र करतो तेव्हा तो एखादा मंत्र करण्याच्या मागची कारणं काय असू शकतात. मंडळी, हा जो व्हिडिओ बनणार आहे ना, हा खास आणि खास तुमच्या सर्वांच्या इच्छा ज्या तुम्ही मनात धरलेल्या आहेत. कोणाच्या अनेक इच्छा असू शकतात की मला प्रचंड श्रीमंत व्हायचं आहे, कोणाची असते मला जग फिरायचं आहे, कोणाची असते की मला माझं कुटुंब सुखात ठेवायचं आहे, कोणाची असते की मला अमकं घ्यायचं आहे, ढमकं घ्यायचं आहे, तमकं घ्यायचं आहे. म्हणजे अनेक इच्छा असे बरेच प्रकार आहेत इच्छांचे. प्रत्येकाची बकेट लिस्ट अशी मस्त भरलेली असते, पण मार्ग मिळत नसतो. मार्ग नेमका कुठला निवडायचा हे कळत नसतं. तर मंडळी, याचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच होणार आहे, म्हणून शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचं, शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे, कारण मी तुमच्यासाठी सुंदर असे अनेक उपाय घेऊन येत असते आणि तुम्ही त्याची तितक्याच मस्तपैकी छानपैकी शाबाशीची थाप माझ्या पाठीवर देत असता. त्याचा मला पूर्ण अभिमान आहे आणि त्यासाठी तुमचे कोटी कोटी धन्यवाद. तर सर्वात प्रथम काय आहे ना मंडळी, की आपल्या ज्या इच्छा असतात ना, ह्या फक्त आणि फक्त एका गोष्टीमुळे कुठेतरी अडलेल्या असतात आणि ते म्हणजे पैसा. आता पैसा कमवणं सोपं असतं असं प्रत्येकाला वाटतं. माझ्या मते तो अतिशय सोपं आहे, कारण जिथे तुम्ही लाथ माराल तिथे पाणी काढण्याची तुमच्यामध्ये पूर्णपणे ताकद, हिंमत सगळं असलं पाहिजे. तुम्हाला तुमच्यावर सर्वात प्रथम विश्वास असला पाहिजे, कारण जेव्हा विश्वास असतो ना स्वतःवर, तेव्हा ते युनिवर्स पण तुम्हाला मदत करतं की तुमच्या इच्छा तुम्ही कशा पूर्ण करायच्या यासाठी ते तुम्हाला युनिवर्स मदत करतं. म्हणजे तुम्ही जर ठरवलं ना, की शाहरुख खानच्या एका पिक्चरमधला डायलॉग आहेच आहे हा, की तुम्ही फक्त विचार करा, पूर्ण कायनात तुम्हाला ते देण्यासाठी मदत करते आणि ते फॅक्ट आहे मंडळी. तुम्ही ते करून पहा, कारण जेव्हा जेव्हा आपण एखादा विचार करतो आणि तो साक्षात उतरतो ना, त्यावेळेस तुम्ही कुठेतरी आहे ना, ते तुमचे विचार त्या युनिवर्समध्ये सोडलेले असतात आणि ते युनिवर्स तुमचं काम करून जातं. पण तुम्हाला त्या क्षणाला असं वाटतं की असं मी हा विचार केला होता आणि आज हे घडलेलं आहे. याचाच अर्थ तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, त्या हायर एनर्जीवर विश्वास ठेवा, जी एनर्जीवर बसली आहे तिच्यावर विश्वास ठेवा. ते युनिवर्समध्ये खूप काही तुम्हाला देण्यासारखं. तुमची घ्यायची तयारी पाहिजे, त्या पातळी तुमची उच्च करायला पाहिजे, तुम्ही त्या लेवलला पोहोचला पाहिजे. तेव्हा तुम्ही त्यापर्यंत, त्या युनिवर्सपर्यंत जाऊन तुम्हाला हवे असलेल्या इच्छा अशा 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 घेऊ शकता. तर मंडळी, जेव्हा इच्छा आपण एखादी मनात धरतो ना, तर ती फक्त इच्छा धरून सोडू नये, थोडंसं त्याच्या मागेही लागावं. आपली एखादी इच्छा आहे आणि जर आपल्याला ती पूर्ण करायची आहे, तर त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला खूप पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. आता काही जण मला म्हणतात की तुम्ही व्हिडिओ शॉर्ट बनवा, पण शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी मी इथे नाही आहे. पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला एक एक माहिती, व्यवस्थित सगळी गोष्ट समजून देण्यासाठी माझे हे व्हिडिओ असतात. आणि ज्यांना शॉर्ट व्हिडिओ पाहिजे असतील त्यांनी दुसऱ्यांचे शॉर्ट्स पाहावे, माझे व्हिडिओ पाहू नयेत. अगदी मी हे आग्रहाने सांगेन. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही एखादी इच्छा मनामध्ये धरता ना, त्या क्षणाला तुम्हाला काय करायला पाहिजे, तर ती इच्छा लिहायला पाहिजे. नुसतं मनात धरून चालत नाही, विचार करून चालत नाही, स्वप्न पाहून चालत नाही, तर ती इच्छा लिहिणं तितकंच गरजेचं असतं. जेव्हा ती लिहिता ना, तेव्हा ती तुम्ही युनिवर्समध्ये पोहोचवता. तुमची रायटिंग असते, तुमची ती अक्षरं आहेत ना, ती युनिवर्सकडे धाव घेतात आणि ती युनिवर्स तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागतं. बरं, युनिवर्स इच्छा पूर्ण करायच्या मागे लागतं म्हणजे काय? युनिवर्स सगळं तुम्हाला देतं का? तर नाही, तसं नसतं. युनिवर्ससाठी ती इच्छा जी असते प्रत्येक वेळी तयार असतं की तुम्ही फक्त इच्छा बोलण्याची युनिवर्स वाट पाहत असतं आणि ती तुम्ही बोलणं हे फार महत्त्वाचं असतं. युनिवर्सकडे बघून जोरात बोलणंही फार महत्त्वाचं असतं. सर्वात प्रथम तुम्ही ती लिहत जा आणि त्याच्यावर मेडिटेशन करत जा आणि पहा तुमच्या इच्छा कशा पूर्ण होतात. आमच्या ऑकल्टमध्ये ना आम्ही म्हणतो की जसं एखादा जो एक बॉल असतो क्रिस्टलचा, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची इच्छा लिहून ठेवा. तो कागद असा रोल करा, प्लेन कागदावर हिरव्या पेनाने इच्छा लिहा, तो कागद असा रोल करा, त्याला लाल
कलरचा जो धागा असतो, रोली म्हणतात त्याला, त्याने बांधा आणि त्या बाऊलमध्ये ठेवा क्रिस्टलच्या. नाही तर क्रिस्टलचे बाऊल मिळतात क्लस्टरचे, ते त्याच्यामध्ये तुम्ही इच्छा ठेवा. विश बॉक्स मिळतात, त्याच्यामध्ये तुम्ही इच्छा ठेवा आणि त्याच्यावर मेडिटेशन करा. तो बॉक्स देव्हाऱ्याच्या आसपास ठेवा. आणि प्रत्यक्षात मग अशा इच्छा प्रत्यक्षात उतरण्याला वेळ लागत नाही मंडळी, पण इच्छा करणं नुसतं म्हणून तुम्ही प्राप्त नाही करू शकत. इच्छा करण्याच्या मागे काही कारणं असावी लागतात. इच्छा कुठल्या पद्धतीने करावी लागते ते सातत्य तुम्हाला ठेवावं लागतं. जर तुम्ही आज एक विश लिहून ठेवली तर त्याच्यावर तुम्हाला रोज एक 5 मिनटं 2 मिनटं तरी मेडिटेशन करायला हवे मंडळी. मेडिटेशनमध्ये अफाट ताकद आहे. होतं काय माहिती का, आपण काय करतो की मेडिटेशन हा भाग आहे ना त्याला खूप हलक्यामध्ये घेतो. आपल्या ग्रंथांमध्ये, आपल्या धर्मामध्ये आपल्याला मेडिटेशन हे किती सुंदर आणि सोपी पद्धत दिलेली आहे आणि अजिबात आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, आपण दुर्लक्ष करतो. मला सांगा, मुठभर लोक आज, एवढी जनता असून, मुठभर लोक, इतकं पॉप्युलेशन असून मुठभर लोक आज त्याच्यामध्ये सिरियस होऊन काही ना काही मेडिटेशनचे मार्ग पत्करतात. आणि काही जण आहेत की जे मस्त मौला आहेत, त्यांना फक्त इच्छा डोक्यामध्ये आहेत, स्वप्नात आहेत, प्रत्यक्षात आणण्याची त्यांची इच्छा असूनही आणू शकत नाही, कारण त्यांना मुळात मार्गच माहीत नाही आहे की आपण आपली इच्छा कशी पूर्ण करायची आहे. आणि स्विच मंत्रामध्ये ना इतका सुंदर असा एक मंत्र दिला गेला आहे ना स्विच मंत्रामध्ये, आणि तो जो मंत्र आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आणि तो मंत्र जो आहे ना तो तुम्हाला रोज कमीत कमी सुरुवातीला तरी 600 वेळा बोलायचा आहे आणि नंतर तुम्हाला तो 60 वेळा बोलायचा आहे. तो मंत्र असा आहे मंडळी, अपराध्य विपणन लाभकर प्रकर्षित पण्यफलत्व. आता हा जो मंत्र आहे हा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, पण तो बोलताना तुम्हाला व्यवस्थित छान बोलला गेला पाहिजे. अपराध्य विपणन लाभकर प्रकर्षित पण्यफलत्व. तिथे पुण्य म्हणू नका, ते पण्यफलत्वच आहे. हा स्विच मंत्र आहे जो आपल्या ग्रंथांमधनं, पुरातन ग्रंथांमधून काढला गेलेला आहे. हिंदू धर्माने याचा प्रचंड वापर केलेला आहे. जो आता पुढे एक स्विच मंत्र येत आहेत त्यापैकी हा एक मंत्र आहे. तुम्ही हा मंत्र उदबत्ती लावून, समोर पाणी घेऊन, आसन घेऊन बसा आणि हा मंत्र रोज म्हणा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनेक चेंजेस झालेले दिसतील. आणि चेंज कुणाला नको आहे, चेंज पत्करावा, चेंज स्वीकारावा. तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही. तुम्ही मागच्या गोष्टींनाच जर धरून बसलात ना तर तुम्हाला काहीही शक्य होणार नाही. कारण खूपदा काय होतं मंडळी की आपण विचार खूप काही करतो पण आपल्याला ते जमत नाही म्हणू, किंवा काही वेळेस आपल्याला ते नकोसं पण वाटतं आणि काही वेळेस मनात पण ते विचार येत नाहीत. पण विचार येणं, विचार प्रत्यक्षात उतरवणं, या दोन्हीमध्ये एक थीन लाईन आहे मंडळी. आणि तुम्हाला जर हे करायचं असेल, आपल्या इच्छा प्रत्यक्षात उतरवायच्या असतील ना, तर तुम्ही हा मंत्र आणि जे मी सांगितले विश बॉक्स तयार करा. लिहायला शिका, तुमच्या इच्छा लिहायला शिका. ज्यामध्ये लिहिताय, जर तुमच्याकडे बॉक्स नसेल जो देव्हाऱ्याजवळ तुम्ही ठेवू शकता ना, तर एका कागदावर जो तुम्ही लिहिता, एखाद्या प्लेन म्हणजे डायरी कागद पाहिजे प्लेन, तशी डायरी खरेदी करा, वही खरेदी करा, त्यावर इच्छा लिहा आणि उशी खाली ठेवा. इच्छा फक्त स्वप्नात येणं गरजेचं नाही आहे, तर इच्छा आपल्या ज्या आहेत या सबकॉन्शियसली आपल्याला कनेक्ट होणं गरजेचं आहे. तेव्हा सबकॉन्शियस माइंड त्याच्यावर काम करायला लागतं. आणि हे प्रूव्हन आहे मंडळी, हे शास्त्रांनी प्रूव्ह केले की सबकॉन्शियस माइंड जेव्हा काम करायला लागतं ना, तेव्हा ते अतिशय आकर्षक पद्धतीने, अद्भुत पद्धतीने, चमत्कारिक पद्धतीने करायला लागतं. आणि हे तुम्हालाही मान्य केलं पाहिजे. कारण जर जग म्हणतं आहे की जर सबकॉन्शियस माइंड काम करते, तेव्हा तुम्ही एकजण म्हणून चालणार नाही की ते नाही करतं मंडळी. याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही हे सगळं करा. ज्याला अनुभव आहे ना तो ह्या शक्तीवर, ह्या परमात्म्यावर आणि त्या युनिवर्सच्या, त्या हायर एनर्जीवर, त्या हायर सुप्रीम पॉवरवर विश्वास हा ठेवतो. तुम्ही ठेवून पहा विश्वास आणि हे करून पहा. जेव्हा तुम्ही हे करायला लागाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण आज काय गमावून बसलेलो आहोत आणि जे परत तुमच्याकडे ते सगळं येतं आहे ना, तर त्याला ॲडॉप्ट करा आणि करून पहा. जे मी सांगितलेलं आहे ना ते तुम्ही करून पहा. हा जो उपाय मी दिलेला आहे ना, मला वाटत नाही आत्तापर्यंत कोणी यूट्यूबला आणला असेल, कारण मी गेली कित्येक वर्ष हे सगळं याच्यावर अभ्यास माझा चालू आहे, करत आहे, त्याची प्रॅक्टिस मी करत आहे. अनेक लोकांना मार्ग दिलेले आहेत. बरेच जण माझ्यावर विश्वास ठेवून ह्या गोष्टी करतात, त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. 60 मॉडॅलिटीजवर काम करते मंडळी मी. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही माझ्यावर कुठेतरी विश्वास ठेवावा, ह्या सर्व गोष्टी कराव्यात, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की ती सुप्रीम पॉवर, ती एनर्जी, हे सगळं आपल्यासाठी कसं काम करतं.
तर चला फटाफट तुमची विश लिस्ट तयार करा आणि सुरुवात करा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. जो मंत्र दिलेला आहे हा पैसे तुमच्याकडे खेचण्यासाठी आहे. त्याच्यामुळे जो मेन मार्ग असतो आपला इच्छा पूर्ण करण्याचा, पैसा, तो तुमच्याकडे येणारच येणार. त्याच्यासाठी मंडळी इच्छा आपल्या तयार करा, इच्छा डायरीत लिहा, विश बॉक्समध्ये लिहा. ज्या पद्धतीने सांगितले ते सगळं करणं चालू करा. आणि कोण कोण करणार आहे त्यांनी मला लगेच कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्या माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सनी फटाफट चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.